राधानगरी, मुरगुड आणि कागल तालुक्यातील बाळूमामा भक्त संघटनेच्या वतीनं संत बाळूमामांच्या बकऱ्यांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला। सुमारे 3.5 लाख रुपये किमतीचं साहित्य सेवेकऱ्यांना देण्यात आलंय। या उपक्रमामुळे सेवेकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांच्या कार्याला नवीन ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होतीये। संत बाळूमामांच्या सेवेत कार्यरत असलेले सेवेकरी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे सेवा बजावत असतात। या सेवेकऱ्यांचं कार्य लक्षात घेऊन बाळूमामा भक्त संघटनेनं सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला। राधानगरी, मुरगुड आणि कागल तालुक्यातील सेवेकऱ्यांना गृहोपयोगी वस्तूंसह बकऱ्यांची लोकर कापण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक मशीन देण्यात आली। त्यामुळे सेवेकऱ्यांचं काम अधिक सुलभ होणार असून वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे। मदत मिळाल्यानंतर सेवेकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। आम्ही निस्वार्थीपणे सेवा करतो, त्यामुळे अशा प्रकारे समाजाकडून मिळणारा आधार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असं सेवेकऱ्यांनी सांगितलं। दरम्यान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय शेट्टी यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली। व्यापारी असोसिएशनने राबवलेल्या या उपक्रमामुळे सेवेकऱ्यांना दिलासा मिळालाय।